नमस्कार मित्रो, आपणास माहीतच असेल की तिरुपती येथील सप्तगिरी पर्वतरांगेतील तिरुमला देवस्थान पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय असे स्थान समजले जाते। तिरुमला पर्वतावर जाण्यासाठी सर्वप्रथम आपणास तिरुपती येथील नंदी चौक येथे यावे लागते। या चौकाच्या बाजूला जवळच अलिपिरी पॉइंट येथे मधोमध असलेली सुंदर भव्य अशी गरुड मूर्ती आपले लक्ष वेधून घेते। पायी जाणारे भाविक याच ठिकाणी श्री गणेशा करतात व पहिली पायरी चढतात। येथून जवळच भव्य असे मंदिर आपणास दिसते। काही भाविक या ठिकाणी श्री व्यंकटेशाच्या पादुका डोक्यावर ठेवून येथे प्रदक्षिणा घालतात व प्रतिकात्मक परिक्रमा पूर्ण करतात। पायी जाणाऱ्यांसाठी हा मार्ग साधारणपणे 8 किलोमीटरचा आहे, तर कार व बसने जाणाऱ्यांसाठीचा मार्ग हा 21 किलोमीटरचा आहे। जर आपल्या ऑनलाईन बुकिंग नसेल तर आपण येथील अलिगिरी पॉइंट कॉम्प्लेक्स म्हणजेच भूदेवी कॉम्प्लेक्स येथे जाऊन फ्री पासेस घेऊ शकता। या कॉम्प्लेक्समध्ये रोज संध्याकाळी 4 वाजता दुसऱ्या दिवशीचे पासेस टाइम स्लॉट प्रमाणे आपले आधार कार्ड दाखवून दिले जातात। रोज साधारण 15,000 पासेस इश्यू केले जातात। ही एक अतिशय उत्तम अशी सोय देवस्थानने ऐनवेळी येणाऱ्यांसाठी केलेली आहे, त्यामुळे भाविकांनी याची जरूर नोंद घ्यावी। मला दुसऱ्या दिवशीचा दुपारी 12चा स्लॉट मिळाल्यामुळे मी सकाळी 10 वाजता या स्टार्टिंग पॉइंटवरून चेक इन केले। या पॉइंटवर आपल्या पूर्ण व्हेकल चेक केले जातात। प्लास्टिक बॉटल्स किंवा प्लास्टिक बॅग्स किंवा तत्सम आयटम हे अलाउड केले जात नाहीत। मी येथून साधारणपणे 30 मिनिटात घाट रस्त्याने नयनरम्य दृश्य घेत तिरुमला येथे पोहोचलो। गाडी पार्क करून आम्ही एंट्री पॉइंटवर आलो व सर्व पासेस दाखवून चेक इन केले। येथून पुढे लगेचच फोन लॉकर्समध्ये आपले फोन्स ठेवून बारीतून पुढे निघालो। साधारणतः 4 तासानंतर मुख्य गोपुरातून आत आलो। दरम्यानच्या काळात दर्शन बारीमध्ये असताना अत्यंत उत्तम व्यवस्था, स्वच्छता, टापटीप, पिण्याचे पाणी, प्रसादाची व्यवस्था केलेली आढळली। जसजसा गाभारा जवळ येऊ लागला तसा गोविंदा गोविंदा याचा जयघोषांनी वातावरण गोविंदामय झाले। गाभाऱ्यातील स्वयंभू मूर्तीचे दर्शन झाले। मूर्तीचे रूप दिव्यांच्या मंजुळ प्रकाशात अत्यंत विलोभनीय असेच वाटले। त्यानंतर मंदिराला फेरी मारताना दानहुंडीकडे लक्ष गेले। भाविक मनोभावे दान अर्पण करीत होते। भराभर हुंड्या भरल्या जात होत्या। फेरी मारून पुन्हा समोरून दर्शन घेऊन कळसाकडे पाहिले असता दर्शनी भागात सर्वोच्च स्थानी भगवान श्रीकृष्णाची शिल्पकलेतून अत्यंत उत्तम साकारलेली मूर्ती दृष्टीस पडली। ही मूर्ती खरोखरच चुकू नये अशीच आहे। त्यापुढे नतमस्तक होऊन बाहेर पडलो। मंदिराच्या प्रांगणातून बाहेर पडतानाच प्रसाद दिला जातो, तो घेऊन बाहेर आलो। तेथून पुढेच मोबाईल काउंटरवरून आपापले फोन कलेक्ट केले। तेथूनच जे मंदिराचे भव्य गोपुर व त्यामागचे गर्भगृह दिसते त्याचे फोटोज घेतले। मावळतीच्या वेळेस दिसणारे गर्भगृहाचे सुवर्णमय झळाळते रूप केवळ अवर्णनीयच। त्यानंतर घाट उतरून पुन्हा नंदी चौकात आलो। श्री बालाजींचे दर्शन घेतल्यानंतर महालक्ष्मीचे दर्शन घेण्याचा प्रघात आहे, त्यामुळे तिरुपती येथून 18 किलोमीटरवर असलेले प्राचीन पद्मावती मंदिराकडे आपण जाऊ शकता व महालक्ष्मींचे दर्शन करून आपली परिक्रमा पूर्ण करू शकता। मी एकाच दिवशी सदर परिक्रमा रात्री 8:30 वाजता महालक्ष्मींचे दर्शन घेऊन पूर्ण केली। त्याही मंदिराचे रूप रात्रीच्या झळाळत्या प्रकाशात अत्यंत सुंदर असेच दिसत होते। तिरुपती शहरातून रात्रीच्या वेळेस तिरुमला पर्वतावरील मंदिराचे गोपुर अत्यंत सुंदर अशा लाइटिंगमुळे अंधाराच्या बॅकग्राऊंडवर दुरूनही उठून दिसते। अत्यंत उत्तम दृश्य, चुकू नये असेच। तिरुमला देवस्थानचे उत्तम नियोजन, व्यवस्था, भाविकांसाठी पुरविलेली पर्वतावरील इलेक्ट्रिक बसची मोफत सुविधा इत्यादीचा उत्तम अनुभव घेता आला। त्याबद्दल तिरुमला देवस्थानचे व आंध्र प्रदेश सरकारचे मनपूर्वक आभार। गोविंदा गोविंदा। चला तर मित्रांनो, आता पुन्हा एकदा भेटूया लवकरच एका नवीन स्थळी। तोपर्यंत धन्यवाद।